चला तर मंडळी, तुम्ही म्हणाल आरती आज कुठे घेऊन चालली, तर आता मस्त झमाझम पाऊस पडतोय. पाऊस आणि महाराष्ट्रीयन घरामध्ये अळूवडी झाली नाही असं तर होणारच नाही, पण नेहमीपेक्षा वेगळी, महिनाभर टिकणारी, अजिबात न वाफवता असंख्य पदर सुटलेली खमंग कुरकुरीत अळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत. आवाज तुम्ही ऐका, किती कुरकुरीत झाली आहे, अजिबात तेलकट होत नाही आणि महिनाभर टिकते. हिला गुजरातीमध्ये पात्रासुद्धा म्हटलं जातं. तर मंडळी, अळूची पानं मी मैत्रिणीच्या अंगणातनं कापून आणली, स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतली, पुसून कोरडी करून घेतली. आता पान पालथं ठेवायचं आणि जाडसर शिरांसहित देठ आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. अशी साईडला सुद्धा जाडसर शिरा असेल तर धारधार सुरीच्या मदतीने काढून घ्यायची. पानं धुवून घेतली का एकदा पुसून कोरडी करा, म्हणजे पचपच होत नाही, आपल्याला कामसुद्धा व्यवस्थित करता येतं. जाडसर शीर कापून काढली असली तरीही धार नसलेल्या, म्हणजे रेषा नसलेल्या लाटण्याने आपल्याला एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पान छान गुळगुळीत होतं. हवं तसं आपण याला वापरू शकतो. अतिशय मऊ असं छान पान झालेलं आहे. सगळ्याच पानांच्या देठ शिरा काढून मी लाटून घेतलं. आता परफेक्ट असं बेसन पीठ कसं बनवायचं आहे पानांसाठी ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे या पद्धतीची अळूवडी करताना. 10 पानं आहेत तर नाश्त्याच्या मोठ्या चमच्याने शीग लावून 20 चमचे बेसन पीठ घेतले, म्हणजे एका पानाला 2 चमचे या पद्धतीने. अळूवडी तेलकट होऊ नये, छान कुरकुरीत व्हावी म्हणून पाववाटी तांदळाचं पीठ जरूर घाला. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी. इथे हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे आणि कोथिंबिरीच्या काड्या पाणी न घालता जाडसर भरड केली आहे. मिरची तिखट वापरली आहे. हे सगळं घालायचं. त्यानंतर पाव ते अर्धा लहान चमचा ओवा घालायचा आहे. असा हातावर क्रश करून घालायचा. ओवा जरूर घाला. 1 मोठा चमचा तीळ आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वडी आता वाफवणार नाही आहे, तर मग ती हलकी व्हावी, खाताना घशात अडकू नये म्हणून अगदी लहान चमच्याने पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. अळूची पानं जरा खाजरी असतात, घशाला खवखवतात, म्हणून चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. समप्रमाणात चिंचगूळ भिजवली आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे चिंचगुळाचा कोळ घातला. चिंचगुळाचा कोळ नसेल तर 1 लिंबाचा रस घातला तरीही चालेल. हे मिश्रण करताना मंडळी नेहमीच्या अळूवडीसारखं सैलसर करून चालत नाही. सुरुवातीला चिंचगुळाच्या कोळमध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर याला मिक्स करून घ्यायचं, भिजवून घ्यायचं. सैलसर सरसरीत ठेवायचं नाही. सैलसर सरसरीत मिश्रण केलं तर अळूवडी कुरकुरीत होणार नाही. कुरकुरीत झाली तरी महिनाभर काही टिकणार नाही. मी दाखवते त्या पद्धतीने घट्ट करायचं. आधी पीठ मळल्यासारखं घट्ट ठेवायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून फक्त याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. या पद्धतीचं मिश्रण असावं, यापेक्षा सैल नको. आता 2 मिनटं याला चांगलं असं रगडून घ्यायचं, म्हणजे हलकं फुलकं होतं. वडी हलकी व्हावी म्हणून थोडा सोडा तर घातलाच, पण 1 टेबलस्पून कडकडीत गरम तेलाचं मोहनसुद्धा घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रण तयार झालं. आता वडी वाफवायची नाही आहे, तर व्यवस्थित तिचा रोल करणं गरजेचं आहे, कारण ती कट व्यवस्थित करता आली पाहिजे. मोठं पान होतं ते असं पालथं ठेवलं. थोडं थोडं बेसन घ्यायचं आणि व्यवस्थित बाहेरच्या दिशेने ओढत असं लावून घ्यायचं, कारण हे मिश्रण जरा घट्ट असल्यामुळे लावायला थोडंसं अवघड जातं. पण थोडं थोडं ठेवायचं आणि अंगठ्याने किंवा बोटांनी पानाच्या बाहेरच्या दिशेला ओढून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लावलं जातं. खूप जाड थरसुद्धा बेसनाचा द्यायचा नाही. या पद्धतीने पातळ थर दिला. दुसरं पान ठेवताना विरुद्ध ठेवायचं, म्हणजे खाली टोकाची बाजू आधीच्या पानाची खाली होती तर याची वर केली. पातळ असा थर द्यायचा. दुसरं पान लावतानाही अंगठ्याने किंवा बोटांनी मिश्रण बाहेरच्या दिशेला ओढायचं, म्हणजे व्यवस्थित लावता येतं. तिसरं पान ठेवताना आता मी टोकाची बाजू खाली केली, त्याला सुद्धा लावलं. चौथं सुद्धा तसंच ठेवलं. जरासं कडेकडेने मी ठेवलं, म्हणजे रोल मोठा होतो. दोन्ही बाजू या पद्धतीने दुमडून घेतल्या. सगळ्यात खालचं पान या पद्धतीने दुमडलं जायला हवं, म्हणजे वडी सुटणार नाही. दोन्ही बाजू दुमडून झाल्यानंतर इथे सुद्धा पातळ असा बेसनाचा लेअर द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. 5 पानांचा मी एक रोल केला आहे. आता ही गुंडाळी करताना अगदी घट्ट करायची, म्हणजे या पाकळ्या ही वडी तळताना ज्याचे पदर सुटणार नाही आणि छान कुरकुरीत तळल्या जातील. अजिबात पोकळ राहायला नको.
असा रोल करायचा, जरा दाबून घ्यायचं, मागच्या दिशेला ओढायचं, म्हणजे छान घट्ट रोल होतो. कडासुद्धा छान आतमध्ये दुमडत राहायच्या. या पद्धतीने हा छान असा मी रोल करून घेते. शेवटीसुद्धा बेसन कमी असेल तर थोडंसं लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाईल. व्यवस्थित रोल करून घेतला, त्याला जरा असा घोळवून घ्यायचा, शेवटची टोकं छान बेसनाने चिकटून घ्यायची. उरलेल्या पानांचा रोलसुद्धा करून घेते. तर मंडळी, संपूर्ण 10 पानांचा रोल झाला. बेसन पीठसुद्धा संपलेला आहे. एक रोल लहान झाला कारण ती पानं जरा लहान होती. आता ही कट कशी करायची ते पाहूया. तर हा रोल आपल्याला वाफवायचा नाही आहे, या अळूवड्या लगेच तळायच्या आहे, म्हणून धारधार सुरी घ्यायची आणि या पद्धतीने वडी कट करून घ्यायची. सुरी मागे पुढे करत घ्या, फक्त सुरी धारधार घ्या आणि जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशी वडी कट करून घ्यायची. तुमच्याकडे पाहुणे येणार असेल, जास्त स्वयंपाक असेल तर आधी वडी करून छान घट्ट फॉईल पेपरमध्ये रोल करून फ्रीजमध्ये ठेवा. आयते वेळी बाहेर काढून तुम्ही कट करून लगेच हिला तळू शकतात. दोन्ही रोल या पद्धतीने मी कट करून घेतले. भरपूर वड्या होतात आणि लवकर होतात. तळून घेऊया. तळायचं कसं योग्य पद्धतीने ते सुद्धा गरजेचं आहे, तरच वडी महिनाभर छान टिकते. तेल मध्यम गरम असावं, पुऱ्यांना ठेवतो त्यापेक्षा हलकं कमी गरम. वडी तेलात सोडताना डायरेक्ट न सोडता अशी बोटांनी जराशी तिला पसरट करायची आणि हलकासा गोलसर वाटीचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा, किंवा बोटांनी जराशी पसरट करायची, खूप उघडू नका. जराशी आपण अशी पसरट केली की आतमध्ये गोळा राहत नाही, वडी आतपर्यंत छान तळली जाते, अजिबात कच्ची राहत नाही आणि महिनाभर छान टिकते. तुम्ही पाहू शकतात बोटांनी मी हलकीशी पसरट करते, जरासा असा गोलसर आकार देण्याचा प्रयत्न करायचा. ही गुजराती पात्रावडी अशीच असते. ही पॅकेटमध्ये आपल्याला विकतसुद्धा मिळते. गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिथले स्ट्रीट फूडवाले कसे करतात ते मी पाहिलं होतं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते. वडी घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा, खूप कमी नाही, खूप मोठा नाही. घातल्या हात लावायची नाही. जेव्हा ही आपणहून अशी तेलावर तरंगते ना, आत्ता तुम्हाला दिसते तशी तेलावर तरंगली की मग उलटायची. वडी तेलात घातली की सुरुवातीच्या 3-4 मिनिटांनंतर तेलावर तरंगते आणि मग तिला अशी उलटून घ्यायची. उलटून पलटून छान संपूर्ण बुडबुडे संपेपर्यंत तळायची. तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात वडी इथे मस्त कुरकुरीत दिसते. सगळे बुडबुडे शांत झालेले आहे. वडी परफेक्ट तळली गेली आहे, अजिबात कच्ची वगैरे राहत नाही, मस्त कुरकुरीत झाली आहे. झाऱ्याने आपल्याला एखाद्या जाळीवर काढायची. टिश्यू पेपरसुद्धा ठेवलेला आहे. सगळ्या तळून घेते. तर मंडळी, सगळ्या वड्या मी इथे तळून घेतल्या. थोड्याशा राहिलेल्या आहे, त्यानंतर तळेल. आवाज ऐका, अतिशय खमंग कुरकुरीत झाली आहे, शिवाय ही अजिबात तेलकट झालेली नाही. संपूर्ण गार झाली की हवाबंद डब्यात ठेवायची. मस्त महिनाभर सुद्धा कुरकुरीत राहते. कुठे प्रवासात जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात. अजिबात तेलकट होत नाही. नेहमीच्या अळूवडीपेक्षा चवीला वेगळी लागते. मी याआधीसुद्धा तुम्हाला बरेचसे अळूवडीचे प्रकार दाखवलेले आहे. रोल न करता अळूवडी, पानांना बेसन न लावता अळूवडी, नेहमीची अळूवडी आणि आज ही गुजराती पात्रा अळूवडी. तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या.